नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे. CMP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी ऑर द फार्मॅकोथेरपेटिक्सचा सिलेबस आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे आणि ज्यांना CCMPचा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर जो स्क्रोल होत आहे त्या नंबरला काय करायचंय, मला व्हॉट्सअप करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन आहे नितेश सर ते डाउनलोड करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, BHMS साठी जो CCMP कोर्स आहे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ सीरीज CCMP कोर्समध्ये सिलेबस जो आहे, तो सिलेबस 3 हेडिंग्सच्या खाली डिव्हाईड आहे. नंबर 1 बघा तुम्हाला आहे तुमची थिअरी. थिअरी सिलेबस आहे थेरॅटिकल. देन तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. कॉलेजमध्ये जो प्रॅक्टिकल होणार आहे तो प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा एक्झामिनेशन पॅटर्न 3 हेडिंग खाली आपण डिव्हाईड करू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थिअरी आणि प्रॅक्टिकल कशा पद्धतीचं आहे, ओके, त्यावरती फोकस करणार आहोत. आणि नंतर तुम्हाला एक्झाम पॅटर्न जो आहे, पेपर पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने लाँग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन्स, MCQ कसं डिव्हिजन असणार आहे, किती मार्कला काय असणार आहे, हे थर्ड व्हिडिओमध्ये आपण घेऊया. व्हिडिओ लेंदी होऊ नये म्हणून आपला प्रयत्न चालू आहे. छोटे व्हिडिओ बघायला इंटरेस्ट आणि मजा जास्त येते. तर चला चालू करूया मग. बघा थिअरीच्या सिलेबसमध्ये या ठिकाणी काय मेन्शन केलेलं आहे, बघा तर थिअरीच्या सिलेबसमध्ये एक एक बेसिक महत्वाचे पॉईंट आपण पुढे परत जाऊया. थिअरी सिलेबसमध्ये तुम्ही बघू शकता, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तुम्हाला मी. तो पण इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ तो पण बघून घ्या. बघा याच्यामध्ये फार्मॅकोलॉजी फाउंडेशन टू द प्रॅक्टिस हा पार्ट ह्याच्यामध्ये दिलेला आहे. देन इंट्रोडक्शन टू द एलिमेंटरी फार्मॅकोथेरपेटिक कन्सेप्ट. फार्मॅकोथेरपेटिक्स म्हणजे काय, त्याचा बेसिक कन्सेप्ट काय, डेफिनेशन आहे, नेचर, सोर्सेस ऑफ ड्रग, ओके, ॲनिमल सोर्सेस असतील, सिंथेटिक्स असतील, ते डिफरंट सोर्सेस जे आहेत किंवा केमिकल सोर्सेस आहेत, वेगवेगळे सोर्सेस ऑफ ड्रग कोणते आहेत ते बघायचे. म्हणजे बेसिक इंट्रोडक्शनचा एक चॅप्टर आहे. 14 चॅप्टर आहेत सगळे टोटल आपल्याला सिलेबसमध्ये. पहिला इंट्रोडक्शन आहे, नंतर आहे जनरल फार्मॅकोलॉजी, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये तुम्हाला ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रिब्युशन, एक्सक्रिशन, एलिमिनेशन, ओके, ADME, फार्मॅकोकायनेटिक, फार्मॅकोडायनॅमिक दोन्ही गोष्टी करायच्या. फार्मॅकोकायनेटिक अँड फार्मॅकोडायनॅमिक तुम्हाला गोष्टी करायच्या. म्हणजे ड्रग बॉडीमध्ये आल्यावर काय काय करतो आणि बॉडी ड्रग सोबत काय काय करते, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला काय करायच्या, पूर्णपणे अभ्यास करायचे आहेत. त्याच्यामध्ये मग तुमचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे, त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्शन आहे, ऍडव्हर्स रिॲक्शन आहे, हे सगळा पार्ट त्याच्यामध्ये. नंतर बघा तुम्हाला आहे ऑटोनॉमिक फार्मॅकोलॉजी. ANS जी सिस्टीम आहे, ANS सिस्टीमवरती ऍक्ट होणारे ड्रग्स बघायचे आपल्याला. त्याच्यामध्ये त्याचं जनरल कन्सिडरेशन, रिसेप्टार वगैरेचा कन्सेप्ट पण आपण तिथं बघूया, जेणेकरून ड्रग एक्सप्लेन किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एक्सप्लेन व्हायला आपल्याला प्रचंड सोपं जाईल. त्यामुळे रिसेप्टार थिअरी आपल्याला समजली पाहिजे. देन ॲड्रेनर्जिक, कोलिनर्जिक, अगोनिस्ट, अँटॅगोनिस्ट, बेसिक जनरल टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित पाहिजे. अगोनिस्ट म्हणजे काय, अँटॅगोनिस्ट म्हणजे काय, पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय, इन्व्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय, तर सगळे बेसिक जनरल टर्मिनॉलॉजी पण आपल्याला तिथं बघायचे आहेत. देन ॲड्रेनर्जिक अँटॅगोनिस्ट, अँटॅगोनिस्ट किंवा ब्लॉकर्स बघायचे. अँटीकोलिनर्जिक, अँटी मस्कॅरिनिक्स हे ड्रग बघायचे. ह्याचे रिसेप्टार, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, ड्रग कोणते कोणते, ऍडव्हर्स इफेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. CMPचा सिलेबस आहे हा BHMSच्या स्टुडंटसाठी, ओके, त्यांच्यासाठी आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. BHMSच्या स्टुडंटसाठी. जर तुमचे BHMS मित्र असतील, सगळ्या मित्रांना काय करायचे, तुम्हाला ते शेअर करायचं आहे. BHMSचे मित्र असतील किंवा डॉक्टर्स असतील त्यांना तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतर आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. त्यामध्ये ड्रग अफेक्टिंग द कोॲग्युलेशन अँड दोज ऍक्टिंग ऑन द किडनी, हे ड्रग आपल्याला बघायचे. त्याच्यात जनरल ओव्हरव्ह्यू बघायचा आहे. तर किडनीवरती ऍक्ट होणारे म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह थेरपी आहे, डायुरेटिक्स आहे, ACE इनिबिटर, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, त्याचे इनिबिटर्स बघायचे, ब्लॉकर्स बघायचे, सिम्पॅथोलायटिक्स, व्हॅसोडायलेटर्स बघायचे. जसे जसे सिलेबसमध्ये दिले त्याच अनुषंगाने आपण सगळा पोर्शन त्या ठिकाणी आहोत. बघा मॅनेजमेंट ऑफ हायपोटेन्शन,
हायपरटेन्शन दिलं आहे. त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचंय. 2 मॅनेजमेंट्स असतात. एक फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट अँड नॉन फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट दोन्ही बघायचे. दोन्ही मॅनेजमेंट कसे करायचे आपल्याला. ते कॅल्शियम ब्लॉकर्स कोणते आहेत? ते कॅल्शियम ब्लॉकर करायचे. तर फार्माकोथेरपी ऑफ आयएचडी जे डिसीज आहेत, इस्केमिक हार्ट डिसीज म्हणतो आपण त्याला. फार्माकोथेरपी. नंतर अँटी अँजायनल ड्रग्स आहेत, थ्रोम्बोलायटिक्स आहेत. कोॲग्युलेशन मध्ये अँटीप्लेटलेट ड्रग, मॅनेजमेंट ऑफ सीसीएफ, कंजेस्टिव्ह, कार्डिओव्हास्क्युलरचे रिलेटेड जे काय मॅनेजमेंट आहे ड्रग्सचं, ते आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी सीसीएफ ड्रग जे म्हणतो आपण, ते आपल्याला काय करायचे बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढं कंजेक्टिव्ह कार्डियक फेल्युअर की हार्ट रिलेटेड म्हणूया आपण त्याला. म्हणजे कंजेक्टिव्ह कार्डियक फेल्युअर किंवा हार्ट फेल्युअरचे. नंतर लिपिड रिलेटेड हायपोलिपिडेमिक ड्रग, लिपिड लेवल जास्त झाली असेल तर कमी करण्यासाठी हायपोलिपिडेमिक ड्रग त्याचे बघायचे. तर हिमॅटेनिक्स आणि हिमोपोएटिक फॅक्टर्स आहे. ते फार्मसीला पण हे असतं. बीएचएमएसच्या सीसीएमपी कोर्सला हा डिटेल सिलेबस आहे. हिमॅटेनिक्स बघायचे, त्याच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया, मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया, नंतर न्यूट्रिशन सप्लिमेंट, कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन, मिनरल्स. मॅनेजमेंट बघायचं आहे अॅनिमियाचं. डिफरंट टाइप्स ऑफ अॅनिमिया बघायचं आणि अॅनिमियाचं मॅनेजमेंट आपल्याला काय करायचंय बघायचंय. त्या ठिकाणी जे काही आपण फॉर्म्युलेशन घेतो, ओरल डिफरंट फॉर्म्युलेशन घेतो अॅनिमियाचे, ते पण त्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट ओरल फॉर्म्युलेशन्स पण बघावे लागणार आहेत. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय काय बघायचं आपल्याला. पुढं आहे न्यूरोसायकॅट्रिक फार्मॅकोलॉजी. न्यूरोसायकॅट्रिक यांनी त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर मेनली ऍक्ट होणारे जे ब्रेन वरती, सीएनएस वरती, ते ड्रग बघायचे. त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन, पेन आणि अब्यूज सबस्टन्स सुद्धा बघायचे. ते काही नार्कोटिक सबस्टन्सेस आहेत, ते अब्यूज सबस्टन्सेस काही आहेत ते सुद्धा इन्क्लुडिंग आहेत. ते बघा, पहिल्यांदा जनरल कन्सिडरेशन मध्ये बेसिक सगळ्या गोष्टी आल्या. तर रिसेप्टर्स असतील, जनरल काय माहिती असेल ती. सेडेटिव्ह, हिप्नॉटिक्स बघायचे आपल्याला, झोप आणणारे जे ड्रग्स आहेत त्या संदर्भात. नंतर सायकोफार्मॅकोलॉजी, अँटी एन्झायटी, अँटी सायकोटिक, अँटी डिप्रेसंट. ओके, मॅनिया वगैरे डिप्रेशन मध्ये जे ड्रग्स यूज करतो. अँटी इपिलेप्टिक, इपिलेप्सी मध्ये जे ड्रग यूज होणार आहेत. अनाल्जेसिक, ओपिओइड आणि एनएसएआयडी बघायचे आपल्याला. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी जे ड्रग्स आहेत, ठीक आहे. पेन साठी आपण मेनली यूज करतो, पेन रिलिव्हिंग ड्रग म्हणू, अँटीपायरेटिक म्हणू, ते पण अँटी इन्फ्लामेटरी पण कॅटेगरीचे ड्रग आहेत त्याच्या. नंतर पेन इन्क्लुडिंग मायग्रेनसाठी त्यातल्या क्लासिफिकेशन ऑफ पेन पण बघायचंय. पेनचं एक्झॅक्टली क्लासिफिकेशन काय ते पण आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय. रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि गाऊट काय, ठीक आहे. जॉईंट पेन मध्ये जे होतो रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि गाऊट, 2 डिसीज आहेत. त्याचं मॅनेजमेंट, ट्रीटमेंट, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. अब्यूज सबस्टन्स, जे मिसयूज केला जातो ज्या सबस्टन्स ते म्हणजे ओपिओइड, अल्कोहोल आणि टोबॅको. त्याचं अब्यूज झालं, एक्सेस सबस्टन्स जेव्हा तो कन्झ्युम केला जातो त्यावेळेस काय होतं, त्याचं मॅनेजमेंट, ट्रीटमेंट, अँटीडोट्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या बघायच्या. नंतर मिसलिनियस टॉपिक मध्ये बघा काय काय येतात. अँटी ॲलर्जी, त्यामध्ये अँटी हिस्टॅमिनिक बघायचे आपल्याला. हिस्टॅमिनमुळे ॲलर्जी होत असते. हिस्टॅमिन म्हणजे काय, हिस्टॅमिनचे रिसेप्टर्स काय काय, त्याची फार्मॅकोलॉजी कशी आहे, ते सगळ्या गोष्टी, त्याचे लोकेशन रिसेप्टरचं कुठे ते बघायचे. ब्रॉन्चियल अस्थमामध्ये जे ड्रग यूज करतो आपण, ते सगळे ड्रग्स आपल्या सीसीएमपीच्या कोर्समध्ये आहेत. नंतर फार्मॅकोथेरपी ऑफ कफ, नेबुलायझेशन, व्हॅक्सिन, सेरा, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. हा सगळा सिलेबस, महत्वाचा सिलेबस सीसीएमपीच्या कोर्समध्ये आपल्या आहे. नंतर किमोथेरपी आहे, महत्वाचा पार्ट आहे किमोथेरपीचा, जो आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. 2018चा अपडेटेड सिलेबस कॉपी आहे ही. त्याच्यामध्ये बघा जनरल कन्सिडरेशन, ते बेसिक म्हणजे किमोथेरपी म्हणजे काय, बाकी बेसिक गोष्टी. अँटीमायक्रोबियल एजंट आहेत, सल्फोनामाइड, पाट्रेमॅक्झोल, कॉम्बिनेशन, त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, पाबा काय आहे ते सगळं डिटेलमध्ये बघायचे. त्याचं मेकॅनिझम, क्युनोलिन डेरिव्हेटिव्ह, पेनिसिलिन बघायचं आपल्याला. ठीक आहे. पेनिसिलिनचं बेसिक न्यूक्लियस कसं आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, त्या महत्वाच्या गोष्टी. अॅमिनो ग्लायकोसाइड, मॅक्रोलाइड ग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन आणि क्लोरामफेनिकॉल,
हे सुद्धा बघावं लागणार आहे. UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचे जे फार्मॅकोथेरपी आहे त्याच्याशी रिलेटेड जे ड्रग्स आहेत ते बघायचे. नंतर अँटीमायक्रोबियल यूज बघा, अँटीमायक्रोबियल रॅशनल यूज बघायचा आपल्याला किंवा मायक्रोबियल रेझिस्टन्स आपल्याला डिटेल माहिती घ्यावं लागणार आहे. कारण की खूप वेळेस काय होतं, अँटीबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होतो, तर ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. अँटीमायक्रोबियल थेरपी, अँटी नोच एजंट, अँटी लेप्रोटिक एजंट, हे टीबीचं पूर्ण डिटेल बघावं लागणार आहे. त्याचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, मेकॅनिझम, सिम्पटम वगैरे सगळ्या काही टीबीच्या गोष्टी, ट्रीटमेंट, क्लासिफिकेशन, त्याचे ड्रग्स, फर्स्ट लाईन ड्रग, सेकंड लाईन ड्रग जे टीबीला यूज करतो आपण, हे सगळं डिटेल आपल्याला या सीसीएमपीच्या कोर्समध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर पुढे बघा मित्रांनो, बघा पुढे आपल्या सिलेबसमध्ये काय आहे, अँटी लेप्रसी आहे. ठीक आहे. मलेरियामध्ये आपण जे ड्रग सॉरी अँटी प्रोटोझोल प्रोटोझोन होणारा काय मलेरियाचे ते बघायचे. अँटी अमिबिक, अँटी मलेरियल, काला आजार हे प्रोटोझोल एजंट मध्ये येतात. तर मलेरियाची फार्मॅकोथेरपी आपल्याला बघायची पूर्ण डिटेल. अँटी हेल्मेंटिक बघायचे. आगे इंटेस्टायनल अॅमिबोसिस, सिस्टोड वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये आलं. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, सिपॅलिस, गोनोरिया, एड्स, ह्याचं सगळे फार्मॅकोथेरपी आपल्याला बघायची आहे. एक एक पॉइंट आपण डिटेल आपल्या कोर्समध्ये घेणार आहोत. तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता त्या कोर्सची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर. एंडोकार्डिओलॉजी बघा, ग्लुकोकॉर्टिकॉइड, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, थायरॉइड, अँटीथायरॉइड, ओके, फार्मॅकोथेरपी ऑफ डायबिटीज मिलिटस, हार्मोनल रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. आणि ड्रग प्रोस्पेक्टिव्ह आपण सगळ्या बघणार आहोत. गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर बघा, ओमिटिंग, नॉशिया, पेप्टिक अल्सर, त्यानंतर फार्मॅकोथेरपी बघायची. पेप्टिक अल्सर मध्ये मॅनेजमेंट बघायचे, डिस्पेप्सियाचं जे पित्त वगैरे होतं आपण त्याला म्हणतो. मॅनेजमेंट ऑफ डायरिया, कॉन्स्टिपेशन बघायचं आपल्याला. प्रोपरेटिव्ह मॅनेजमेंट 11 नंबरचा आहे. हे सगळं फार्मॅकोलॉजीचं होतं 10 नंबर पर्यंत. 11 नंबरचा जो पार्ट आहे, स्टडी प्री अॅनेस्थेटिक मेडिकेशन करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. प्रिपरेशन ऑफ सर्जिकल साईट, ओके, अँटीसेप्टिक, लोकल अॅनेस्थेटिक हा पण फार्मॅकोलॉजीचाच पॉईंट आहे. ड्रग युज इन पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड, अॅनाल्जेसिया, अँटीमेटिक्स म्हणजे ऑपरेशनच्या नंतरच्या असेल किंवा ऑपरेशनच्या आधीची मॅनेजमेंट असेल, अॅनेस्थेटिक्स ते सगळे बघायचे. मिसलेनियस मध्ये ड्रग ड्रग इंटरॅक्शन महत्वाचा पॉईंट आहे हा. त्याच्यानंतर ड्रग युज ॲज ए एक्स्ट्रीम ऑफ एज, प्रेग्नन्सी, ऑर्गन डिस्फंक्शनिंग, म्हणजे एखादा ऑर्गन फेल्युअर झालेला असेल तर त्या सिच्युएशन मध्ये कोणते ड्रग यूज करायचे, प्रेग्नन्सीच्या सिच्युएशन मध्ये, लॅक्टेशनच्या सिच्युएशन, चाइल्ड मध्ये, ओके, डिफरंट सिच्युएशन मध्ये किंवा एजेस वेगवेगळे. स्नॅक बाईट डिटेल बघायचे. स्नॅक बाईट, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, पॉयझन मध्ये कशा पद्धतीने पॉयझन ऍक्शन करतं, ड्रग ट्रीटमेंट काय अवेलेबल आहे काय नाही, ओपीपी असेल, बाईट्स असेल, तुमचं ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग असेल, विष वगैरे घेऊन बरेच जण स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात, तर ते सुद्धा आपल्याला त्याची ट्रीटमेंट बघायची. ओक्युलर फार्मॅकोलॉजी, डोळ्याच्या रिलेटेड जे आहे ते बघायचे. त्याच्यामध्ये तुमचं ग्लाउकोमा असेल, डिफरंट कॅटरॅक्ट असतील, मायोपिया असेल, ते सगळे आजार आले त्याच्यामध्ये. ओके, डर्मॅटो फार्मॅकोलॉजी म्हणजे स्किन रिलेटेड जे काही डिसीज आहेत ते फार्मॅकोलॉजी. रॅशनल फार्मॅकोथेरपेटिक्स हा पॉईंट दिला तेला नंबरचा, म्हणजे इथं प्रिस्क्रिप्शन रायटिंग तुम्हाला रॅशनल प्रिस्क्रिप्शन रायटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. प्रिस्क्रिप्शन रायटिंग अँड ड्रग कन्सेप्ट, पी ड्रग कन्सेप्ट काय आहे तो. नॅशनल ड्रग यूज, इसेन्शियल ड्रग लिस्ट जी गव्हर्नमेंट पब्लिश करतं. नॅशनल फार्मसी पॉलिसी अथॉरिटी जी आहे, एनपीपी, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिक्स जे आहे, केमिकल अँड फर्टिलायझरच्या अंडर खाली ते काय करत असतं, नॅशनल ड्रग लिस्ट पब्लिश करत असतं किंवा डब्ल्यूएचओच्या स्टँडर्ड नुसार ते पब्लिश करतं. ड्रग लिस्ट काय आहे ते पण आपल्याला बघायचंय. नॅशनल यूज ऑफ फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन, ओके, एफडीसी अँड जेनरिक ड्रग्स वगैरे हे पण त्याचा रॅशनल यूज, ओके, तो बघायचा आहे. यूज अँड मिसयूज ऑफ कॉमनली युज्ड प्रिपरेशन, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट, एन्झाईम, त्याचे युजेस आणि मिसयूज कशा पद्धतीने होऊ नये किंवा कसे लोक करतात, आपण नाही करायचंय, ते आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतरचा तुमचा पॉइंट आहे सिलेबस कॉपीतला कम्युनिटी मेडिसिन. आता ह्याला मी सिलेबसला बुक्सचं एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की शॉर्ट जे पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणते बुक्स वापरायचे त्याचा एक अलग व्हिडिओ बनतो. फार्मॅकोलॉजीसाठी तुम्ही ऑनलाईन ओनली केडी त्रिपाठी यूज करू शकता, सगळ्यात बेस्ट बुक आहे. थोडंसं डिटेल आहे बट ते बुक्स होल अँड सोल आहे. एमबीबीएस वाले यूज करतात, फार्मसी वाले यूज करतात, BHMS वाले सुद्धा त्यांना
यूज करणं गरजेचं आहे. सगळे लोक यूज करतात ना, आपण पण ते यूज करा. खूपच बेस्ट बुक आहे. लक्षात घ्या. कम्युनिटी मेडिसिनचा पॉइंट दिलेला आहे. फंडामेंटल कम्युनिटी मेडिसिन म्हणजे काय? कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड डिसीज. WHO जो मेन कन्सेप्ट दिलेला आहे. व्हॉट डू यू मीन बाय डिसीज? व्हॉट डू यू मीन बाय हेल्थ? तर फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, त्याचे काही इंडिकेटर्स असतील ते सगळे डिटेल बघायचे आपल्याला. प्रिन्सिपल ऑफ अ जनरल इपिडेमिओलॉजीचं प्रिन्सिपल बघायचंय. लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, नॅचरल डिसीजचं बघायचंय. नॅशनल हेल्थ पॉलिसी, गव्हर्नमेंटचे सगळे प्रोग्राम, एसडीजी गोल बघायचे आपल्याला. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, एमडीजी गोल, एसडीजी गोल असतात, ते गोल्स पण बघायचे. हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम कशी आहे इंडियामध्ये. ओके, हायर लेवल टू लोअर लेवल, अर्बन रूरल हेल्थ केअर सिस्टीम कशी आहे ओव्हरऑल आपल्या देशातली, ती बघायची आपल्याला. नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल बघायचे. कोल्ड चेन व्हॅक्सिनेशन प्रोग्राम जो गव्हर्नमेंट देतो, तो व्हॅक्सिनेशन प्रोग्राम कसा आहे आणि कोल्ड चेन मॅनेजमेंटचं महत्व किती आहे त्याच्यामध्ये, ते पण आपल्याला बघायचं आहे. इपिडेमिओलॉजी बघायची. कम्युनिकेबल डिसीजची इपिडेमिओलॉजी ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस अँड इट्स नॅशनल प्रोग्राम. नंतर इपिडेमिओलॉजी ऑफ नॉन कम्युनिकेबल म्हणजे डिसीजचं टोटल क्लासिफिकेशन आणि त्याच्या इपिडेमिओलॉजी बघायचं. कॉजेस कशा पद्धतीने होत आहेत, सगळे डिटेल आपल्याला बघायचं आहे. न्यूट्रिशन, ओके, न्यूट्रिशनचे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम कसे येतात. फॅमिली वेलफेअर, ओके, फॅमिली प्लॅनिंगचे गव्हर्नमेंटचे कसे प्रोग्राम आहे. डेमोग्राफी सायकल, त्याच्या ज्या फेजेस आहेत, डेमोग्राफी सायकलच्या डिफरंट फेजेस आपल्याला पूर्णपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. एक ओव्हरऑल मी सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या काय काय सिलेबसमध्ये आहे. नंतर ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काय, हेल्थ, पब्लिक हेल्थ लॉ, मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ कशा पद्धतीने मेंटेन करायचंय. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटचे प्रोग्राम, RMW बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला बघायचंय. हे सगळे आहेत. नंतर तुमचं प्रॅक्टिकल आहे 20 वीक्सचं. मेन थेरॉटिकल पार्ट आहे, जो तुम्हाला टफ वाटतोय. प्रॅक्टिकल तुमच्या कॉलेज लेवलला असतं. बऱ्यापैकी ते तुम्हाला इझी आणि लगेच लक्षात येईल एवढं हार्ड नसतं. सगळ्यांना थेरॉटिकल पार्ट हार्ड वाटतोय, पण आपण आपल्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही पद्धतीने बघूया. आपण मेजर फार्मॅकोलॉजी असतो म्हणून मॅक्स फार्मॅकोलॉजी बघणार. बाकीचं आपण आउटलाईन तुम्हाला देणार आहोत. मेडिसिन आहेत 4 वीक. सर्जरी, ऑब्स्ट्रक्शन, गायनेकोलॉजी, पेडियाट्रिक्स, कम्युनिटी मेडिसिन 4 वीक्स. अलाइड दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्किन, टीबी, डॉट्स सेंटर, ART सेंटर, सायकेट्रीसाठी बाकीचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी दिले. व्हिजिट वगैरे पण तुम्हाला करायचं आहे. बाकी कम्प्युटर मेडिसिन, मेडिकल कंडिशन दिलेले आहे. म्हणजे कोर्सच्या शेवटी तुम्हाला काय कळायला पाहिजे हे दिले. म्हणजे तुम्हाला लेप्रसी माहित पाहिजे, अस्थमा माहित पाहिजे, ओके, त्याच्याशी रिलेटेड मेडिसिन आणि मॅनेजमेंट, मिनिंजायटिस, ब्रॉन्कायटिस हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यांनी लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण अभ्यास करताना ह्या मेजर गोष्टी, म्हणजे आता त्यांनी जे काही आपण सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे त्याच्यातून मिनिमम ह्या गोष्टी तरी तुम्हाला माहित व्हावा, कोर्सच्या एंडमध्ये असा उद्देश दिलेला आहे. तर आपण अभ्यास करतानाच ह्याला इन्क्लूड करणार आहोत. हे सगळं ओबेसिटी, आर्थरायटिस, इपिलेप्सी, अॅनिमिया, देन सिफॅलिस, कॅन्सर, लम्स, हॉरसनेस, ओरल अल्सर सगळे, ठीक आहे, ते आपण अभ्यासातच काय करणार आहोत, इन्क्लूड करणार आहोत. ही स्किल तुम्हाला डेव्हलप झाली पाहिजे. आय एक्झामिनेशन करता आलं पाहिजे. कानाचं ENT, इयर, नोज, थ्रोटचं एक्झामिनेशन करता आलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल मधून तुम्हाला ह्या गोष्टी खास करून शिकायच्या आहेत. ओके, पल्स ऑक्झोमीटर वापरतात. भरपूर डॉक्टरला येतो, हुशार असतात तुम्ही BHMS डॉक्टर लोक. ऑक्सिजन थेरपी वगैरे त्याचं बेसिक आलं पाहिजे तुम्हाला. इंट्राव्हेनस कॅन्युला वगैरे इन्सर्ट करता आला पाहिजे. ओके, हे बेसिक गोष्टी ज्या आहेत, रेफर नोट करता आली पाहिजे. हे तुम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिसमध्ये करतच आहात बऱ्याच गोष्टी. ह्या ऍट द एंड ऑफ कोर्स ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. चिल्ड्रन आणि हेल्थ केअरमध्ये त्याच्याशी काही डिसीज आहेत त्याच्याशी रिलेटेड हे सगळे तुम्हाला माहीत झाले पाहिजेत. त्याची तुम्हाला मेडिसिन रिलेटेड गोष्टी सगळ्या कळाल्या पाहिजेत. ठीक आहे. ते कोर्सच्या एंडला तुम्हाला हे नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे तेच आपल्याला करायचंय, त्याचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे असा उद्देश दिलेला आहे. म्हणजे हे फोकस करायचंय आपल्याला. हे पॉइंट शिकत असताना काय करायचे, तर हे पॉइंट आपल्याला शिकत असताना फोकस करायचे आहेत. ऍट द एंड ऑफ कोर्स स्टुडंट विल बी एबल टू, म्हणजे शेवटी कोर्सच्या तुम्हाला ह्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. नाही तर सगळं शिकलंय, हातात काहीच नाही असं होऊ नये. तर शेवटी कोर्स तुम्ही 1 वर्षाचा केल्याच्या नंतर काय नॉलेज असलं पाहिजे ते पण पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. शिकताना आपण हे पॉईंट्स इन्क्लूड करणार आहोत आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण सिलेबसमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. हा सगळा पोर्शन त्या ठिकाणी दिलेला. गायनेकोलॉजी मध्ये तुम्हाला काय इन्क्लूड राहायला पाहिजे. तर हा सगळा तुमचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, मी हे PDF तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण टाकून देईल. मी व्हॉट्सअपला मला पर्सनली जरी केलं तरी मी तुम्हाला देईल. आता हे परत अजून डिटेल दिलं आहे. फार्माकोलॉजीचं सिलेबस पॉईंट वाईज दिलेला आहे. आता
केस स्टडी पण दिलेले आहेत तुम्हाला काय काय केस स्टडी कशा करायचे आहेत. एक्झाम पॅटर्न आहे. सिलेबस बुक्स आणि एक्झाम पॅटर्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यामध्ये कोणती बुक्स यूज करायचे आहेत तुम्हाला ह्या सगळ्या स्टडीसाठी आणि पॅटर्न पेपरचा कसा असणार आहे तुमचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. सगळ्या तुमच्या ग्रुपवरती शेअर करा. सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.